सोलापुरात विविध मागण्यांसंदर्भात महादेव कोळी, टोकरी कोळी, मल्हार कोळी समाज आक्रमक झाला असून जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनास विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडी, माजी आमदार दिलीप माने यांनी देखील पाठिंबा दिला आहे। या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोळी समाजाच्या वतीने लहान मुले आदिवासी पोशाखात आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आदिवासी कोळी समाजाचे गणेश अंकुशराव, सिद्धार्थ कोळी, भारती कोळी, सूरज खडाकडे, अभिमान गंटे, सुदाम होनकोंबडे, शंकर कोळी, दत्ता कोळी, मसापा कोळी, तात्यासाहेब भंडारे आदी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी। एक दिवसाच्या नक्षली उत्पन्नासाठी धरणे आंदोलनासाठी बसले। मला निरोप आला की असेच आमचे बांधव हे बसले। सिद्धार्थ कोळींना माहीत आहे, बाकीताईंना माहीत आहे, कासार म्हणून त्यावेळेला सीओ होते आपल्या। त्यावेळेला जिल्हा परिषदेचे सगळे आपले जे बांधव आहेत त्यांनी काढाचा निर्णय घेतला होता। त्यावेळेला मी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगायला लावलं मी फोनवर की हा निर्णय घ्यायल्याशिवाय काढू नका म्हणून। त्यावेळेला त्यांनी ते ऐकलं होतं आणि त्यांनी आपल्याला मदत केली होती। तो मागचे 10 वर्ष झालं म्हणजे आपलं सरकार नाही काँग्रेसचं, ज्या पक्षात मी काम करतो, ज्या पक्षाबरोबर मी काम करत असतो आमच्या सरकारबरोबर, तर काँग्रेस नेहमी तुमच्या बाजूशी, तुमच्या पाठीशी राहिलेला आहे। आणि मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही सातत्याने वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात। आता आमच्या मित्रांनी सांगितलं की मी आत्महत्या करतो, उडी मारतो, कुणाचं भारती त्यांनी एकदा केले बरोबर आहे ना। आता असं आपण केल्यावर कसं, आपण युवक पिढी आहे, आपण भांडून घ्यायला आपण खंबीर आहे ना। एक नेतृत्व करून तुम्ही व्यवस्थितपणे आपण जर त्याला मी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक मागण्याला मी पहिलेपासून मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे, नेहमी तुमच्या सोबत राहिलेला आहे। मला याच्यातल्या सगळ्या बारकाव्या मला माहीत आहे, कारण त्या पंचायत समितीचा सभापती म्हणून होतो त्यावेळेला अनेक शिक्षक तुमच्या समाजाचे होते, त्यावेळेला आता त्यांना कामातून काढून टाकलेला आहे। या सगळ्याच गोष्टीचा मला अनुभव आहे। आणि आता आमचे मित्र आणि आमचे बंधू सिद्धार्थनी सांगितलं की आम्हाला पैशाची काय प्रोविजन करायची गरज नाही, सगळं आमचं नियोजन आहे ते तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही सांगितलं, पण हे सरकार निर्णय घेत नाही आणि आता घ्यावं तर मग सगळ्याला काय तर करावं लागतं असं त्याची दुप्पटी भूमिका असल्यामुळं आणि एक आमदार तुमच्याबद्दल अपशब्द वाढल्यामुळं तुम्हाला हे आंदोलन आज करावं लागलं। काल सांगितले की अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि आज आपल्या समाजाचं आंदोलन करत असताना आपल्या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे सर्व समाज, आमचे सर्व सहकारी, सर्व आमचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे। ज्या वेळेला तुम्ही आंदोलन करता, ज्या वेळेला तुम्हाला लोकप्रतिनिधीची आवश्यकता असते, मी कुठलाही विचार न करता मी तुमच्याशी पाठीशी राहतो। मी एवढे स्पष्टपणे आज तुम्हाला सांगतो आणि माझा पाठिंबा कायम स्वरूपी तुम्हाला आणि अनेक बांधव माझे मित्रच आहेत, अनेक तुमच्या सोबतच राहत असल्यासारखं मी रोज राहत असतो। अशा प्रसंगाच्या वेळेला मला उपस्थित राहणं हे उचित वाटलं म्हणून मी या कार्यक्रमाला आलो। आपण सगळ्यांना मी आपलं आंदोलन यशस्वी हो, आपल्या गोरगरीब, आपल्या मुलांना, बाळांना, आपल्या महिलांना सगळ्या आपल्या पदरामध्ये काहीतरी शासनाने द्यावं असं मी विनंती करतो। आणि मला वरिष्ठांचे आमच्या पक्षातले एक प्रमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, त्यांच्यापुढे हे नक्कीच आपले मांडण्याचा प्रयत्न करतो। आपण मला उपस्थित राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल आपल्या नमस्कार। मी सूरज खडाकडे। आज महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी कोळी जमातीवर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे त्याच्या विरोधात सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सोलापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आदिवासी कोळी, महादेव जमाती, टोकरे कोळी, मल्हार कोळी व ढोर कोळी यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र सरकार या आदिवासी कोळी बांधवांवर किती मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे। आज आता तुम्ही बघत आहात, क्षेत्रीय बंधन असेल, विविध गोष्टी सांगून आमच्या लोकांचे त्यांनी जातीचे प्रमाणपत्र फेटाळतात, वैधता प्रमाणपत्र फेटाळतात। 1976 ला क्षेत्रीय बंधन उठलेलं असून देखील
आज पण काही अधिकारी इतके शहाणे आहेत की त्यांना अजून देखील माहित नाही क्षेत्रीय बंधन उठले का नाही. ते आम्हाला कधी कधी अजून बी क्षेत्रीय बंधनाचं नियम लावतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री साहेबांनी 6 ऑगस्टला आमची मीटिंग लावली होती आदिवासी कोळी बांधवांची. त्या मीटिंगमध्ये काही आदिवासी क्षेत्रातील काही आमदारांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यांना एकच भीती आहे की ही जर मीटिंग यशस्वी झाली आणि मुख्यमंत्री आणि प्रशासनाला जर कळालं की आजपर्यंत आपण विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी बांधवावर अन्याय करत होतो तर आपलं भांडं उघडं पडेल, या भीतीनं आदिवासी क्षेत्रातील जे आमदार आहेत 25 आमदार, त्यातले काही लहामाटे असतील किंवा झिरवळ सारखे हे असे पावरासारखे जे क्वचित आमदार होते त्या मीटिंगला, त्यांनी ह्या मीटिंग विरोध करण्यासाठीच त्यांनी तिथं उपस्थित राहिले होते. आणि आयुक्त राजेंद्र भारुड हे स्वतः भिल्ल जमातीचे असून देखील महाराष्ट्रामध्ये 47 जमाती ह्या आदिवासी जमातीमध्ये असताना देखील फक्त 13 जमातींनाच कसा न्याय मिळवता येईल यासाठी स्वतः आयुक्त जे संविधानिक पदावर असताना देखील आमच्यावर अन्याय करायचा ते प्रयत्न करत आहात. आणि आम्हाला असं निदर्शनास आता आलेलं आहे की ते आमच्यावर अन्याय करण्यासाठीच राजेंद्र भारुड यांना खुर्चीवर बसवलेलं आहे. तर आता आम्ही या सरकारला एवढंच सांगणार आहे की हे आता लय दिवस चालणार नाही. महाराष्ट्रातला विस्तारित क्षेत्रातील संपूर्ण आदिवासी कोळी बांधव हा जागरूक झालेला आहे. सर्वजण जागरूक मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि सरकारकडे आता 2 महिने राहिलेले आहेत. आणि जर सरकार त्या 25 आमदारांचं जर ऐकून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर शासनाने एवढं लक्षात घ्यावं की TSP क्षेत्रामध्ये फक्त 30 ते 35 लाख आदिवासी असून उर्वरित क्षेत्रामध्ये 60 ते 65 लाख एक आदिवासी कोळी बांधवांची संख्या आहे. आणि आमची लोकसंख्या गृहीत धरून हा आमचा निधीही वापरतात. आमच्या लोकसंख्येवर यांनी 25 आमदार येतात. त्यामुळे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे की जर त्या 25 आमदारांचं ऐकून जर त्यांनी आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत असतील, आता आम्ही ठरवलंय आमची लढाई ही करो या मरोचीच असणार आहे. आम्हाला फिकीर नाही आता. इतक्या दिवस 70 वर्ष आमची यांनी माती केलेली आहे. आता ह्याच्या पुढे आम्ही शांत बसणार नाही. आता आमचं सरकारला 2 महिन्याचा अल्टिमेटम असणार आहे. सरकारने एकतर पूर्णपणे आमचा निकाल आमच्या बाजूने द्यावा, अन्यथा उरलेल्या 2 महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागली ना आमच्या बाजूनं, शासनानं जर विचारपूर्वक आमच्या अधिकृत मागणी, आम्ही काय बोगस मागत नाही किंवा दुसऱ्यांच्या ताटातला आम्ही घेत नाही. आम्ही अधिकृत 28 29 30 या नंबरला आम्ही आहे आणि शासनानं आमच्या बाजूनं निकाल द्यायला पाहिजे, एवढाच आमचा विषय आहे. आणि जर ह्या 2 महिन्यामध्ये जर आमच्या बाजून निकाल नाही लागला तर शासन 25 आमदारांच्या बाजूने निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातले आम्ही 70 आमदार त्यांच्या पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.